नमस्कार. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन ज्युनियर कॉलेज 2020-2021 या ऑनलाईन एज्युकेशन प्रोजेक्टमध्ये सर्वांचं स्वागत. मी पाटील ईडी सर सध्या महाराजा साहेबराव ज्युनियर कॉलेज सातारा येथे अध्यापन करत आहे. आपण केमिस्ट्री या विषयामध्ये सोल्युशन या चॅप्टरचा स्टडी करत आहोत. यामध्ये आत्तापर्यंत आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, क्वालिटेटिव्हच्या प्रॉपर्टी त्यातल्या दोन पहिल्या प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या, त्याच्यावरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले. आज आपण तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आहे, तर पहिल्या दोन प्रॉपर्टी आपण बघितल्या होत्या, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरी होती इलेव्हेशन ऑफ अ बॉइलिंग पॉईंट. आणि आज आपण बघणार आहे तर तिसरी डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉईंट. आता डिप्रेशन म्हणजे काय, डिप्रेस होणे, डिप्रेस कमी होणे, डिक्रीज होतोय. Okay, when we are added with the solid particle, the freezing point is also decreases. So and produce the freezing point. Such freezing point is also called as a depression in freezing point. आपण एक ओव्हरऑल डेफिनेशन रिप्रेझेंट करू शकतो. ऍक्च्युअली जी डेफिनेशन आहे आपली डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट ते आपण आता अभ्यासणार आहे. तत्पूर्वी आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यानुसार डिस्कस करूया. सपोज आपण एक बीकर घेतलाय, बीकरमध्ये एक कॉम्पोनंट आहे, प्युअर कॉम्पोनंट आहे, त्याला आपण म्हणूया सॉल्वंट. W1 कॉम्पोनंट आहे, त्याचं वेट आहे W1. सो हा सॉल्वंट आहे. याचं मला आता फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे काय करायचं, याचं टेम्परेचर डिक्रीज करायचे आहे आणि यामध्ये सॉल्वंट मोलिक्युल असते, प्युअर सॉल्वंट मोलिक्युल्स आहेत, म्हणजे एकच कॉम्पोनंट आहे. त्यामुळे याचा फ्रीजिंग पॉईंट काहीतरी मला मिळेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता मी काय करतोय, W2 सोल्यूड पार्टिकल ऍड करतोय. म्हणजे पहिले फक्त सॉल्वंट होते, आता त्याच्यामध्ये मी सोल्यूड ऍड करतोय. म्हणजे 100% तयार काय होणार आहे माझं, तर याच्यामध्ये सोल्युशन तयार होईल. तयार काय होईल, सोल्युशन होईल. आता सोल्युशन केल्यानंतर पहिला जो प्युअर कॉम्पोनंट होता त्याचा फ्रीजिंग पॉईंट झाल्यानंतर सोल्यूड ऍड केलं, नॉन व्हॉलेटाइल सोल्यूड ऍड केल्यानंतर झालेलं सोल्युशन याचा फ्रीजिंग पॉईंट. ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे त्यालाच म्हटलं जातं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. रिमेंबर दॅट. होते काय, तर प्युअर कॉम्पोनंटचा फ्रीजिंग पॉईंट हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू द फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. असं का होतं, तर सोल्यूड पार्टिकल असल्यामुळे ऑलरेडी याच्यामध्ये काय झालेलं असतं, तर सॉलिडिफिकेशन प्रोसेस घडलेली असते. याच्यामध्ये सोल्यूड पार्टिकल असतात तर आणि सॉल्वंटचे नंबर ऑफ मोलेक्युल्स अवे फ्रॉम टू इच अदर अँड बोथ दी अँड सोल्यूड मोलेक्युल ऑल्सो थ्रूआउट दी मिक्स टू द बल्क ऑफ दी सोल्युशन. त्या बल्क ऑफ सोल्युशनमध्ये पूर्णपणे मिक्स झालेले असतात. त्यामुळे होतंय काय, तर तुमचं सोल्युशन हे काय होते, त्याचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी टेम्परेचरला काय होतं, ते सोल्युशन आपलं सॉलिडिफिकेशन होऊन जाते. आता हे जे एक्झाम्पल आहे आपलं, तर याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की प्युअर कॉम्पोनंटचा फ्रीजिंग पॉईंट हा हायर आहे ॲज कम्पेअर टू द सोल्युशनचा. ठीक आहे. मग याच्यावरून आपण एक पहिल्यांदा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय याची एक सिंपल डेफिनेशन बघूया. आपण अभ्यासलेली आहे आतापर्यंत, पुन्हा एकदा रिकॉल करूया. द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. म्हणजे असं टेम्परेचर त्या लिक्विडचं वेपर प्रेशर बिकम इक्वल टू द त्या सॉलिड वेपर प्रेशर ऑफ अ सॉलिड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे तोच सोल्युशन विच हॅज इक्वल वेपर प्रेशर ऑफ लिक्विड अँड वेपर प्रेशर ऑफ अ सॉलिड, such a solution are called as the such a point or such a temperature are called as the freezing point. त्याला सरळ आपण फ्रीजिंग पॉईंट आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता फ्रीजिंग पॉईंट म्हणजे कळालं आपल्याला की असं सोल्युशन त्या लिक्विडचा फ्रीजिंग पॉईंट आणि त्याच्यामध्ये त्या लिक्विडचं सॉलिडिफिकेशन झालं तर त्याचा फ्रीजिंग पॉईंट, त्यांचं वेपर प्रेशर जर इक्वल असेल तर ते असं झालं काय, तर फ्रीजिंग पॉईंट झालेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला बघायचं काय, तर आपल्याला पाहायचं आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट अभ्यासताना पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे की डिप्रेशन म्हणजे डिक्रीज होतोय, इथं फ्रीजिंग पॉईंट हा कमी होतोय. म्हणजे पहिल्यांदा आपण फक्त W1 सॉल्वंट घेतला, प्युअर कॉम्पोनंट, त्याचं टेम्परेचर आपण म्हणूया TF, फ्रीजिंग पॉईंट ऑफ हे सोल्युशनचं आहे. आपण समजा पहिलं कॉम्पोनंट घेतला त्याला म्हणूया आपण T0F. बरं आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ प्युअर सॉल्वंट आहे, हा फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. याचं टेम्परेचर आपण म्हणलं की याचं फ्रीजिंग पॉईंट हायर आहे ॲज कम्पेअर टू द सोल्युशन, ॲज कम्पेअर टू द TF. म्हणजे T0F इज हायर टेम्परेचर, हायर फ्रीजिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू द फ्रीजिंग पॉईंट ऑफ अ सोल्युशन. मग याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतोय की T0F इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द TF, ग्रेटर ॲज कम्पेअर टू द TF. आता हे असं काय होतं, आपण आत्ताच बघितलं की प्युअर कॉम्पोनंटमध्ये सॉल्वंट प्युअर कॉम्पोनंट आहे, ज्याच्यामध्ये सोल्यूड टाकल्यानंतर त्याच्यामध्ये सॉलिडिफिकेशन ऑलरेडी सोल्यूड आहे, सॉलिडिफिकेशन घडलेलं आहे, त्यामुळे सॉलिडिफिकेशन फास्ट होतं. सो वेअर सेज दॅट सोल्युशन विच हॅज अ लोअर
फ्रीजिंग पॉईंट ॲज कम्पेअर्ड टू द प्युअर कॉम्पोनंट. आणि या दोघांचा डिफरन्स ह्यालाच आपण म्हणूया डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. याची मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आपण डेफिनेशन कशी करू शकतोय किंवा कसं लिहू शकतोय. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. आपल्याला हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचे. डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. मग याच्यावरून आपण अशी डेफिनेशन करू शकतोय. डिप्रेशन ऑफ अ फ्रीजिंग पॉइंट इज डिफाइंड ॲज फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ प्युअर कॉम्पोनंट. इट इज अ डिफरन्स बिटवीन. ह्याच्यावर सिंपल डेफिनेशन होते बघा. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज डिफाइंड ॲज द freezing point of a pure component. It is a difference between freezing point of the pure component to the freezing point of the solution are called as the depression in a freezing point. हे सिंपल आपल्या इक्वेशन वरून आपण ही डेफिनेशन जनरेट करू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला हे आपण अभ्यासले. आता ह्याच्यानंतर आता जे महत्त्वाचं जे आपल्याला बघायचे जे आपण आता इक्वेशन पाहिलेलं आहे की डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. हे इक्वेशन आपल्याला वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व या कर्वनुसार आपल्याला काय करायचं आहे सॅटिस्फाय करायचे इक्वेशन हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे. आपण प्रूव्ह करूया. सेम एक्झाम्पल घेऊया. एक बीकर आहे. सपोज वी आर टेक अ बीकर. इट कंटेन अबाउट दिस अ प्युअर component like that as a W1 weight of this component. It is also called as a solvent and it is a pure component. It has a temperature. It has a freezing point referred to the T naught F. त्यालाच आपण काय म्हणूया T naught F म्हणूया. And when added with the solid component like that W2 weight referred to the solute, and when we are added to the solvent so to form like that the solution and decrease the freezing point of this solution like referred to the delta were referred to the T naught F. त्यालाच आपण म्हणूया T naught F. आणि ह्या दोघांचा T naught F मायनस टी एफ या दोघांचा डिफरन्स त्यालाच आपण काय म्हणूया डेल्टा टी एफ. ठीक आहे. आता आपल्याला हे इक्वेशन हे प्रूव्ह करून बघायचं आहे. कसं करूया आपण तर लेफ्ट वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व घेऊया. होते का आपण पहिल्यांदा काय करूया तर आपल्याला माहितच आहे की हा कुठला बी कॉम्पोनंट असेल सॉलिड कॉम्पोनंट असेल तर त्याचं वेपर प्रेशर हे काय होणार आहे. when the temperature increases वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. हे काय होणार आहे वाढत जाणार आहे. समजा हा पहिला आपण बघितला ए बी फॉर दी वेपर प्रेशर ऑफ दी सॉलिड. हा सॉलिडचा आपण वेपर प्रेशर बघितलं. जर इकडं आपण टेम्परेचर जर वाढवलं इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. फॉर दी कंपोनंट ऑफ अ सॉलिड ए आणि बीचा आपण हा वेपर प्रेशर कर्व बघितला. सेम आपण एक दुसरा कर्व बघूया ॲज रेफर टू द अनादर कर्व लाईक दॅट द सी डी. हा सी डी कर्व आहे. हा आपण काय रेफर करतो तर प्युअर कॉम्पोनंटचं रेफर करतो. म्हणजे सॉल्वंट आपलं प्युअर कॉम्पोनंट आपण फिक्स केलेलं आहे सॉल्वंट. वेन द टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. हे जो वेपर प्रेशर काय होईल वाढत जाईल. सी डी हा रेफर करतोय. त्यानंतर आणखीन एक कर्व एक आपण बघूया. तो कर्व आहे ई एफ. हा ई एफ कर्व आहे. हा पण काय होतोय वेन द टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इज ऑल्सो इन्क्रीजेस. इट इज ऑल्सो रिप्रेझेंट बाय दी सोल्युशन. ऑलवेज रिमेंबर दॅट सॉल्वंट सोल्युशनचा वेपर प्रेशर जो कर्व असतो ऑलवेज लोअर ॲज कम्पेअर्ड टू द सॉल्वंट. सॉल्वंटच्या हा लोअरला रिप्रेझेंट केला जातो कारण की सॉल्वंट हा प्युअर कॉम्पोनंट आहे. त्याचं वेपर प्रेशर इज हायर आहे म्हणून वी आर ऑलवेज रिप्रेझेंट ॲज अप्पर इन वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व. रिमेंबर दॅट. आपण हा जो आपण आता ग्राफ बघतोय आपण याच्यामध्ये तीन ग्राफ बघतोय. ए बी हा एक बघतोय ए बी. त्याच्यानंतर हा सी डी बघतोय आणि त्याच्यानंतर हा काय बघतोय आपण कर्व ई एफ बघतोय. तीन कर्व बघतोय सॉलिड सॉल्वंट अँड सोल्युशन. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर आपल्याला काय बघायचं आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज करायचं नाही. आपल्याला टेम्परेचर डिक्रीज करायचं कारण वी आर डिस्कस अबाउट दिस फ्रीजिंग पॉईंट मीन्स वेपर प्रेशर जे डिक्रीजेस वेपर प्रेशर ज्याचं कमी असेल लोएस्ट असेल तो सबस्टन्स काय होईल इझिली काय होईल लगेच काय होईल आपलं तर फ्रीज होईल. बरोबर. मग आपल्याला टेम्परेचर डिक्रीज करायचं आहे. सो फर्स्ट वी आर डिस्कस अबाउट दिस फर्स्ट कॉम्पोनंट सॉल्वंट. आपण सॉल्वंटचं बघूया प्युअर कॉम्पोनंटचं बघूया. तर आता इथं काय होतंय वेन द टेम्परेचर इन्क्रीजेस सी डी इज रेफर टू द सॉल्वंट वेपर प्रेशर इन्क्रीजेस. बट वी आर डिस्कस अबाउट दिस फ्रीजिंग पॉईंट. सो वॉट वी आर डिस्कस टेम्परेचर डिक्रीजेस. आपल्याला काय करावं लागेल टेम्परेचर आता कमी करावं लागेल. वेन द टेम्परेचर डिक्रीजेस वेपर प्रेशर इज ऑल्सो डिक्रीजेस. वेपर प्रेशर बी काय होतील कमी होतील. माहितच आहे आपल्याला टेम्परेचर जर कमी केलं तर वेपर्स कमी होतील. वेपर्स कमी झाल्या की वेपर प्रेशर बी काय होईल डिक्रीज होईल. मग ज्यावेळी मी टेम्परेचर कमी करेन त्यावेळी सॉल्वंटचं वेपर प्रेशर बी काय होईल डिक्रीज होत जाईल. मग ॲट अ पॉईंट डी इज आपला स्टार्टिंग पॉईंट धरूया आपण हायर टेम्परेचर ॲट सॉल्वंट
when the temperature decreases, vapor pressure of a pure component is also decreases, as it decreases same as, and it is also intersect with the vapor pressure curve like that the AB. हा परत काय करतोय तर आपला इंटरसेक्ट करतोय कुठल्या कर्वला तर AB कर्व इज रेफर टू द सॉलिड. मग हा जो इथं इंटरसेक्ट करतोय हा जो पॉइंट आहे इंटरसेक्ट करतोय त्याला आपण एक्स म्हणूया बरोबर आहे, किंवा त्याला बी म्हटलं तरी चालू शकते, वेअर ऑल्सो रेफर टू द बी म्हणूया. त्या पॉइंटला काय होतंय at this temperature vapor pressure of a solvent become equal to the vapor pressure of a solid. जर या टेम्परेचरला वेपर प्रेशर ऑफ अ सॉल्व्हंट प्युअर कंपोनंट आणि वेपर प्रेशर ऑफ सॉलिड इक्वल येते म्हणून ह्या टेम्परेचरला काय म्हणूया आपण फ्रीजिंग पॉईंट ऑफ द प्युअर कंपोनंट. ह्याला काय म्हणूया आपण फ्रीजिंग पॉईंट ऑफ द प्युअर कंपोनंट म्हणूया. ठीक आहे, इथं आपण दोन कर्व बघतोय. त्यातला पहिला कर्व आपण आता बघितला, कुठला बघितला बी हा बघतोय. इथं काय दिसतंय तर हा बी जो पॉइंट आहे हा टेम्परेचरला काय म्हणूया आपण वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनंट. ठीक आहे, त्याला आपण म्हणूया टी नॉट एफ. सेम वी आर डिस्कस अबाउट दिस अनदर कर्व फॉर दिस सोल्युशन. इफ द टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजेस. त्याचं वेपर प्रेशर मी ह्या बिकरला जर हीट द्यायला लागलो तर काय होईल, वेपर्स वाढतील, याचं वेपर प्रेशर वाढेल. पण मला वी आर डिस्कस अबाउट फ्रीजिंग पॉइंट. सो 100% टेम्परेचर इज डिक्रीजेस. इन दिस वे टेम्परेचर डिक्रीजेस, इन दिस वे टेम्परेचर इन्क्रीजेस. लेफ्ट हँड साइड and right hand side, remember that. When the temperature decreases, vapor pressure decreases. Flow from point F to E. When the temperature decreases, vapor pressure decreases. At this point, intersect with the curve AB. E हा पॉइंट काय करतोय तर AB ह्या सॉलिड वेपर प्रेशर कर्वला काय करतोय, इंटरसेक्ट करतोय. सो सच पॉइंट इज ऑल्सो रेफर्ड ॲज फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. तर ह्या पॉइंटला आपण काय म्हणूया, फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. आपण दोन पॉइंट बघतोय, रिमेंबर दॅट. आपण दोन कर्व बघितले. सॉल्वंट प्युअर कंपाऊंड कर्व बी ला काय करतोय, ए बी ला इंटरसेक्ट करतोय. हा पॉईंट काय करतोय प्युअर कंपाऊंड म्हणून याला म्हणूया फ्रीजिंग पॉईंट ऑफ द प्युअर कंपोनंट. आणि ई एफ हा एफ पॉईंटला काय करतोय इथं ए बी ला इंटरसेक्ट करतोय म्हणून हा काय करूया सोल्युशनचा आहे म्हणून याला म्हणूया टी एफ. आता इथं काय आपल्याला दोन टेम्परेचर मिळाले, दोन फ्रीजिंग पॉईंट मिळाले. एक प्युअर कंपाऊंडचा फ्रीजिंग पॉईंट मिळाला आणि एक सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट मिळाला. ठीक आहे, आपण इथं मेन्शन करूया टी नॉट एफ इज रेफर टू द फ्रीजिंग पॉईंट ऑफ द प्युअर कंपोनंट. हा आपल्याला फ्रीजिंग पॉईंट ऑफ द प्युअर कंपोनंट म्हणजे सॉल्वंटचा मिळाला. ठीक आहे, त्याच्यानंतर टी एफ इज रेफर टू द फ्रीजिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन. हा सोल्युशनचा मिळाला. त्यानंतर आपण काय म्हणूया आता ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे टी नॉट एफ आणि टी एफ इथून दिसतोय काय आपल्याला, वी आर ऑल्सो सेज दॅट टी नॉट एफ इज हायर टेम्परेचर ॲज कम्पेअर्ड टू द टी एफ. टी नॉट एफ हा इन दिस वे टेम्परेचर इज इन्क्रीजेस. सो टी नॉट एफ इज हायर टेम्परेचर ॲज कम्पेअर्ड टू टी एफ. सो वी आर ऑल्सो सेज दॅट डेल्टा टी एफ मीन्स चेंज. सो टी नॉट एफ मायनस टी एफ ॲज अर्लियर वी आर डिस्कस इन अ बॉइलिंग पॉईंट. टी एफ मायनस टी नॉट एफ आपण तिथं आपण टी बी मायनस टी नॉट बी म्हणत होतो. आता काय करतोय आपण डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ आपण काय करतोय रिप्रेझेंट करतोय. आता दिसतंय काय इथं, ह्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतोय की टी नॉट एफ इज हायर फ्रीजिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू टी एफ. ठीक आहे, मग आता याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय मांडायचं आहे, काय डिस्कस करायचे आहे की हा जो डिफरन्स आहे याच्यामध्ये टी नॉट एफ आणि टी एफ मध्ये, हा जो डिफरन्स आहे टी नॉट एफ आणि टी एफ, हा जो टेम्परेचर डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे ह्यालाच म्हणतो आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे आपलं जे सॉल्वंट आहे त्याच्यामध्ये आपण सोलिड टाकल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट काय होईल, कमी होईल. फ्रीजिंग पॉईंट काय होईल, कमी झाल्यानंतर जो रेफर करतो त्यालाच आपण काय कमी डिप्रेस होतोय. कुणामुळे तर सोलिड पार्टिकलमुळे, त्यालाच आपण म्हणतोय डिप्रेशन इन अ फ्रीजिंग पॉईंट. सो डेल्टा टी एफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टी एफ. हे जे आपण मगाशी इक्वेशन पाहिलं होतं ते इक्वेशन आपण इथं वेपर प्रेशर कर्वनुसार काय करतोय, सॅटिस्फाय करतोय. आता याच्यावरून आपल्याला हे आणखीन एक महत्वाचा पॉईंट बघायचा आहे की नॉन व्हॉलेटेड सॉलिड ऍड केल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट कमी का होतो. वाय? बिकॉज प्युअर लिक्विड असेल, आपलं प्युअर लिक्विड असेल जे आपण सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. प्युअर लिक्विड अट्रॅक्शन फोर्स अमंग द मोलिक्युल्स आर लार्ज. प्युअर कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये एकच सॉलिड मोलिक्युल्स आहेत, सॉल्व्हंट मोलिक्युल्स आहेत आणि त्याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स कसं असतं तर लार्ज असतं. अँड टू चेंज द फेज, आणि त्याच्यामुळे ती फेज चेंज करण्यासाठी ते कमी पडते. अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण ॲज कम्पेअर्ड टू वेन वी आर ॲडेड टू द सॉल्व्हंट मोलिक्युल, जर आपण सोल्युशनमध्ये जर बघितलं आपण सोल्युशनमध्ये तर सॉल्व्हंट मोलिक्युल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बिकॉज ऑफ द सॉलिड मोलिक्युल. आता सॉल्व्हंट मोलिक्युल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं तर आपण बघितलं होतं
लार्ज होतं ते सॉलिड मोलेक्युल काय होते त्याच्यामुळे ब्रेक होते अँड द सेपरेशन ऑफ सॉलिड मोलेक्युल इन सोल्युशन इज मोर दॅन दॅट ऑफ द प्युअर कॉम्पोनंट. आणि सॉलिड मोलेक्युल काय करते सॉलिड मोलेक्युल मधले मोलेक्युलला सेपरेशन करते ऍज कम्पेअर्ड टू द प्युअर कॉम्पोनंट. रिमेंबर दॅट. आणि त्याच्यामुळे काय होते द डिक्रीजिंग इन अट्रॅक्शन फोर्स बिटवीन द सॉलिड मोलेक्युल. सो व्हॉट म्हणजे काय त्यांच्यामध्ये मोलेक्युल मधलं सॉलिड मोलेक्युल मधलं अट्रॅक्शन हे वीक होतं. कुणामुळे तर सॉलिड मोलेक्युलमुळे. त्यामुळे काय होतं तर फ्रीजिंग पॉईंट काय होतंय कमी होतंय. हे फार महत्वाचं आहे. रिमेंबर दॅट अबाउट दिस. त्याच्यामुळे काय होतं फ्रीजिंग पॉईंट काय होतंय तर कमी होतंय. याच्यावरून आपल्याला आणखीन एक महत्वाचं बघायचं आहे की एक कन्क्लुजन आपण मांडू शकतोय काय इफ द कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. हे जर आपला बेकर याच्यामध्ये प्युअर कॉम्पोनंट याच्यामध्ये सॉलिड टाकतोय इफ द कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस तर फ्रीजिंग पॉईंट काय होईल कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस झाला तर याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल भरपूर टाकतोय त्यामुळे ऑलरेडी सॉलिडिफिकेशन व्हायला सुरुवात झाली त्यामुळे फ्रीजिंग पॉईंट काय होईल डिक्रीज होईल. मग फ्रीजिंग पॉईंट डिक्रीज झाला तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काय होईल इन्क्रीज होईल. रिमेंबर दॅट. हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस फ्रीजिंग पॉईंट डिक्रीजेस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इन्क्रीजेस. हे आपण आता नंतर आपण ह्याच्यानुसार ह्या ग्राफच्या सहाय्यानुसार डिक्लेअर करू शकतोय. बघा कॉन्सन्ट्रेशन वाढवलं फ्रीजिंग पॉईंट काय झाला डिक्रीज झाला. बरोबर. हे प्युअर कॉम्पोनंट आहे कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे काय होते. मग फ्रीजिंग पॉईंट जर डिक्रीज होत असेल तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट हा डिफरन्स हा बी काय होईल वाढत जाईल. डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट हा काय होईल हा इकडे जाईल आणि हा डिफरन्स काय होईल वाढत जाईल. ठीक आहे. ह्या वेपर प्रेशर टेम्परेचर नुसार आपण काय करू शकतो तर हे जे इक्वेशन आपण मांडलं डेल्टा टीएफ इज इक्वल टू नॉट एफ मायनस टीएफ हे आपण काय करतोय तर प्रूव्ह करतोय. ठीक आहे. त्यानंतर आता महत्वाचं आपल्याला पुढे बघायचं आहे तर ते काय बघायचं आपल्याला तर जो सोल्युशन असेल तर त्याच्यामध्ये सोल्युशनमध्ये अननोन सॉलिड पार्टिकल आपण ऍड केलं असेल तर हाऊ टू कॅल्क्युलेट कसं कॅल्क्युलेट करायचं एक रिलेशन एक आपल्याला पाहावं लागेल. हे रिलेशन एक बऱ्याचदा आपल्याला एक्झामच्या वेळी विचारलं जातं. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्यूट. ठीक आहे. आता आपण आत्ताच एक्झाम्पल आत्ताच बघितलं की डेल्टा टीएफ इज इक्वल टू टी नॉट एफ मायनस टीएफ. आपण ह्याच्यावरून आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की डेल्टा टीएफ मीन्स डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हे सगळं फ्रीजिंग पॉईंट वाढतोय कमी होतोय हे कुणाशी रिलेटेड आहे तर वेपर प्रेशरशी रिलेटेड आहे म्हणजे डेल्टा पी शी रिलेटेड आहे. मग डेल्टा पी कुणाशी रिलेटेड आहे तर मोलॅलिटी म्हणजेच काय तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड. जर सॉलिड पार्टिकल वाढले तुमचं डिप्रेशन काय होते डिप्रेशन काय होते वाढते. सॉलिड पार्टिकल कमी झाले डिप्रेशन कमी होते. सॉलिड पार्टिकल इन्क्रीज डिक्रीज डिप्रेशन ऑल्सो चेंजेस. मग सो आर कन्क्लूड दॅट डेल्टा पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. सो आर ऑल्सो सेज दॅट हे दोन्ही स्टेटमेंटवरून आपण डायरेक्टली रिप्रेझेंट करू शकतो की delta TF is directly proportional to the molarity. Means depression of freezing point is directly proportional to the molarity. Molarity increases, decreases, freezing point, depression of freezing point is also changes. ठीक आहे. मग इक्वेशन हे जर ह्याला इक्वेशनला आपण जर इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि हे जर डायरेक्ट प्रोपोर्शन जर आपण जर काढलं तर आपण प्रोपोर्शन कॉन्स्टंट एक रिप्रेझेंट करतो. सो डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू एम. मग KF म्हणजे काय तर पाठीमागच्या वेळी आपण बॉइलिंग पॉईंट मध्ये आपण केबी म्हणजे काय इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं. आता आपण केएफ म्हणजे काय तर फ्रीजिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणणार. त्यालाच आपण फ्रीजिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हणतो किंवा मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणतो किंवा बेस्ट वे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. बोर्डच्या एक्झामच्या वेळी एका मार्काला विचारलं होतं व्हॉट इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. सो क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इट इज ऑल्सो प्रोड्यूस किंवा याची डेफिनेशन जर म्हटलं तर आपण अशी घेऊ शकतो द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. मग 1 मोलर सोल्युशन मीन्स 1 मोल ऑफ अ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ अ सॉल्वंट. त्याला आपण म्हणतो 1 मोलर सोल्युशन. रिमेंबर दॅट. ही डेफिनेशन आहे फार महत्वाची आहे. एका मार्काला विचारली जाते द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोलर सोल्युशन मीन्स 1 मोलर सोल्युशन मीन्स इन ब्रॅकेट 1 मोल ऑफ अ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ अ सॉल्वंट. ठीक आहे. मग क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हटलं जातं केएफला किंवा फ्रीजिंग पॉईंट इलेव्हेशन कॉन्स्टंट म्हटलं जातं किंवा मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणू शकतो आपण. ओके. नेक्स्ट अबाउट दिस वी आर डिस्कस अबाउट दिस इट्स युनिट. त्याचं जर युनिट जर म्हटलं युनिट पाहिलं आपण किंवा त्याची मोलॅरिटी जर आपण सोल्युशनची एम म्हटलं तर डायरेक्ट आपण रिप्रेझेंट करू शकतो डेल्टा TF इज इक्वल टू KF आणि याचं युनिट बेस्ट वे युनिट ऑफ KF हे जर चेंजेस केला आपण तर इथं डायरेक्ट पहिल्या इक्वेशनमध्ये डेल्टा TF अपॉन एम येईल. मग इक्वेशन डेल्टा TF म्हणजे केल्विन किंवा डिग्री सेल्सिअस म्हणू शकतोय. मोलॅरिटीचं युनिट काय मोल्स पर kg आणि फायनल इक्वेशन आपल्याला युनिट मिळेल केल्विन kg पर मोल. जे आपण इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट मध्ये पण युनिट हेच बघितलं होतं केल्विन kg पर मोल. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट मध्ये पण हेच युनिट आहे केल्विन kg पर मोल म्हणू शकतो किंवा डिग्री सेल्सिअस kg पर मोल पण युनिट म्हणू शकतो. एका मार्काला तुम्हाला 2 मार्काला असा प्रश्न सेट होतं व्हॉट इज द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट गिव्ह इट्स युनिट्स.
किंवा व्हॉट इज द युनिट, तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे काय, द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोड्यूस्ड बाय 1 मोल सोल्युशन अँड वी आर ऑल्सो यूज एज युनिट केल्विन केजी पर मोल. हे आपल्याला 2 मार्काला क्वेश्चन इथं याच्यावर सेट होऊ शकतं, रिमेंबर दॅट. त्यानंतर आपल्याला जर पुढे पाहायचं म्हटलं तर आपल्याला आणखी एक महत्वाचं जे बघायचं, आपण आतापर्यंत 2 रिलेशन बघितले, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये बॉइलिंग पॉईंट, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. आता तिसऱ्या प्रॉपर्टीमध्ये आपण एक तिसरं रिलेशन बघणार आहे, मोलर मास ऑफ सॉलिड फ्रॉम अ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. बरं, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट नुसार आपल्याला एखादं बिकर आहे त्याच्यामध्ये सोल्यूड पार्टिकल आहे, सॉल्वंट पार्टिकल आहे, त्याच्यामध्ये आपण सोल्यूड टाकतोय, अननोन सोल्यूड टाकतोय. त्या अननोन सोल्यूडचा मोलर मास काय असेल, हाऊ टू कॅल्क्युलेट विथ द हेल्प ऑफ दिस रिलेशन. ह्या रिलेशनवरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, आत्ताच आपण बघितलं की डेल्टा टीएफ इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द डेल्टा पी. म्हणजेच काय, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द मोलॅरिटी. तुमच्या सोल्युशनचे वेपर प्रेशर वाढणे किंवा कमी होणे, इन्क्रीज होणे किंवा डिक्रीज होणे, हे कोणावर डिपेंड आहे, तर तुमच्याच त्यामध्ये नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल डिपेंड आहे. नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल म्हणजेच काय, तर मोलॅलिटीवर डिपेंड आहे. मग ह्या दोन्ही स्टेटमेंटवरून आपण एक स्टेटमेंट मांडू शकतोय की डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. बरोबर आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो डेल्टा टीएफ इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द एम मोलॅलिटी. आत्ताच आपण बघितलं, आणि त्याच्यावरने हे जर आपण डेल्टा टीएफ इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द एम, ह्याच्यावरून आपण इक्वेशन डायरेक्ट प्रोपोर्शन जर काढलं तर डायरेक्ट आपल्याला इक्वेशन मिळते डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू एम. डेल्टा टीएफ म्हणजे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, केएफ म्हणजे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, एम म्हणजे मोलॅलिटी. ठीक आहे, मग आता आपल्याला माहितच आहे की हे आपण जे इक्वेशन बघतोय, तर एक बिकरमध्ये इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये सॉल्वंट आहे, त्याच्यामध्ये सोल्यूड पार्टिकल ऍड करतोय, त्याच्यामुळे होणारं सोल्युशन. बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहितच आहे सॉल्वंट आणि सोल्यूडचे नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे. सो नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट केले जातात, तर सॉल्वंटचे असतील तर सोल्यूडचे असतील, सॉल्वंटचे सोल्यूड असेल तर W2 वेट ऑफ सोल्यूड अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूड, मोल्स ऑफ सॉल्वंट असेल तर W1 अपॉन M1. हे इक्वेशन आपण बघितलेलंच आहे. मग वेट ऑफ सॉल्वंट म्हणजेच काय, तर W1, वेट ऑफ सोल्यूड म्हणजे W2, वेट ऑफ किंवा मास ऑफ सॉल्वंट म्हणजे M1 आणि मास ऑफ सोल्यूड म्हणजे M2. हे इक्वेशन माहितच आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर एम म्हणजे काय, तर मोलॅलिटी, के म्हणजे काय, तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. मग एम, हाऊ टू कॅल्क्युलेट एम, सो एम इज रेफर टू द मास ऑफ सॉल्वंट. आपल्याला मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायची, एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूड अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन अ केजी. मग आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूड आपल्याकडे आहे, पण मास ऑफ सॉल्वंट इन केजी, मास ऑफ सॉल्वंट हे कशामध्ये, W1 ग्रॅममध्ये, हे W2 ग्रॅममध्ये. म्हणजे मास ऑफ सॉल्वंट आपल्याला हे ग्रॅममध्ये त्याचं कन्वर्जन केजीमध्ये करावं लागेल. सो मास ऑफ सॉल्वंट W1 ग्रॅम इज डिवायडेड बाय द 1000 टू कन्वर्ट इन टू द W1 kg. हे कशामध्ये कन्वर्जन होते, तर W1 kg मध्ये होते. तर डायरेक्ट ही W1 kg हे इक्वेशन, ही व्हॅल्यू आपल्याला ह्या मोलॅलिटीमध्ये पुटअप करूया आणि डायरेक्ट आपल्याला इक्वेशन मिळूया. W2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूड, हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूड आहे W2 अपॉन M2, W2 अपॉन M2. ही number of moles of solid means n number of moles of solid divided mass of solvent. हे मास ऑफ सॉल्वंट W1 अपॉन 1000 kg, हे आपण आता मास ऑफ सॉल्वंट केजी मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग हे जर आपण आणखी सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला असं दिसून येईल, काय मिळेल, रिअरेंज इक्वेशन केलं, हे जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल, 1000 हे वर जाईल, 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1, आणि युनिट काय राहिली तर मोल्स पर केजी. हे कुणाचं बघतोय आपण आता सध्या, मोलॅलिटीचंही बघतोय. W2 अपॉन M2, W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. आता ही मोलॅलिटीचं जी आपण जी व्हॅल्यू मिळवली आहे, ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण जर इन्सर्टेड केली तर आपल्याला काय दिसून येईल, तर डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू 1000 इंटू W2 अपॉन M2 इंटू W1. आणि आपल्याला माहिती आहे, वी वॉन्ट द मोलर मास ऑफ सॉलिड, मास ऑफ सॉलिड म्हणजे काय, M2. आपल्याला हा M2 पाहिजे. मग इक्वेशन जर आपण हे रिअरेंज केलं तर M2 इज इक्वल टू, डायरेक्ट मिळते M2 इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. M2 म्हणजे काय, तर मोलर मास ऑफ सोल्यूड, KF म्हणजे काय, तर क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, W2 म्हणजे काय, तर वेट ऑफ सोल्यूड, डेल्टा TF म्हणजे काय, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, W1 म्हणजे काय, तर वेट ऑफ सॉल्वंट. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट हाऊ टू कॅल्क्युलेट, डेल्टा TF इज इक्वल टू, कसं कॅल्क्युलेट केला जातो, T0F मायनस TF. ओके, T0F म्हणजे काय, तर फ्रीजिंग पॉईंट ऑफ द प्युअर कॉम्पोनंट इज ऑलवेज higher as compared to the freezing point of the solution. Remember that statement. या स्टेटमेंटवरून जे आपण आता स्टेटमेंट बघितलं होतं, if the concentration increases means number of solid particle increases
increases, 100% freezing point decreases, freezing point decreases, depression of freezing point increases. So this statement we are also true. आणि याच्यावरून आपल्याला असं दिसून येतंय की जर सॉलिड पार्टिकल मी इन्क्रीज केले किंवा डिक्रीज केले तर माझ्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट चेंज होतोय, डिप्रेस होतोय. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट इज ऑल्सो चेंजेस. सो डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट इट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. वी आर कन्क्लूड दॅट. आपण ह्याच्यावरून असं कन्क्लूड करू शकतोय की फ्रीजिंग पॉईंट इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बट डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट is a qualitative property. Remember that. The question is also arisable for the 1 mark. We identify the which of the following qualitative property. So I also say that boiling point, freezing point is not a qualitative property. Elevation of boiling point, depression of freezing point is a qualitative property because it depend upon the number of a solid particle. तुमच्या बीकर मध्ये ह्या बीकर मध्ये किती solid particle ऍड आहेत याच्यावरच तुमची फ्रीजिंग पॉईंट किती डिप्रेस झाला सोल्युशनचा हे डिपेंडंट आहे. म्हणून डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट इज अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आता आपण हे इक्वेशन बघितलं. ह्या इक्वेशनवर एक तर एमसीक्यू विचारला जातो किंवा थेरीचा प्रश्न असतो. ह्या रिलेशनवर थेरीचा क्वेश्चन विचारला जातो. डिराइव्ह दी ऑब्टेन दी रिलेशनशिप बिटवीन दी मोलर मास ऑफ सॉलिड फ्रॉम फ्रीजिंग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट असा प्रश्न विचारला जातो किंवा याच्यावर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स 2 मार्क किंवा 3 मार्क क्वेश्चन्स विचारला जातो. एमसीक्यू पण याच्यावर एक सेट होऊ शकतो. त्यासाठी आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम डिस्कस करूया. न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आपल्या टेक्स्टबुक मधलं 2.8 आहे बघा. 1.02 ग्रॅम ऑफ युरिया when dissolved in a 98.5 ग्रॅम ऑफ certain solvent decreases its freezing point by 0.211 Kelvin. 1.609 ग्रॅम ऑफ unknown compound when dissolved in a 86 ग्रॅम ऑफ the same solvent depress the freezing point by 0.34 Kelvin. Calculate the molar mass of the unknown compound. इथं सुद्धा मोलर मास विचारले म्हणजे 100% M2 विचारले. म्हणजे इथं आता आपल्याला एकदम इझी आहे. एक्झाम्पल दोनदा रीड करायचं, गिवन लिहायचं आणि फॉर्म्युला लिहायचा आणि नंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व्ह करायचं लॉग अँटीलॉग. एकदम सिम्पली टेक्निक आहे. बघा पहिल्यांदा काय दिले काय दिले 1.02 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे 100% युरिया हा सोल्यूड आहे म्हणजे W2 दिलाय. W2 इज इक्वल टू 1.02 ग्रॅम. ठीक आहे. 2 कंपोनंट दिले तिथं युरिया एक दिलाय आणि अननोन कंपोनंट दिलाय. अननोन कंपोनंटचं आपल्याला काय विचारले तर त्यांनी M2 कॅल्क्युलेट करायला लावलाय. ठीक आहे. मग इथं काय दिलं 98.5 ग्रॅम ऑफ सर्टन सॉल्वंट म्हणजे W1 दिलेला आहे. ठीक आहे. आणि डिक्रीज इट्स फ्रीजिंग पॉईंट हा डिक्रीज म्हणले म्हणजे 100% डिप्रेशन दिलाय. डायरेक्ट डेल्टा TF ची व्हॅल्यू त्यांनी सप्लाय केलेली आहे 0.211 केल्विन. आणि परत काय सांगितले आणखीन एक दिले बघा. हे फक्त इन्फॉर्मेशन सप्लाय केली आपल्याला. ओके. आणि दुसरे एक अननोन कंपाऊंड दिले. अननोन कंपाऊंड त्याच्यामध्ये दिले 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड म्हणजे हे अननोन कंपाऊंड W2 आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय दिले व्हेन डिझॉल्व इन 86 ग्रॅम ऑफ सेम सॉल्वंट. 86 ग्रॅम सेम सॉल्वंट आहे दोघांमध्ये 86 ग्रॅम सॉल्वंट दिले आणि डिप्रेस द फ्रीजिंग पॉईंट दिले 0.34 केल्विन दिले आणि ह्याचा M2 विचारलाय. याचा M2 ऑलरेडी युरियाचा आपल्याला माहिती आहे 60 ग्रॅम पर मोल. आता याचा M2 काढायचा विथ हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. ओके. फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला KF किंवा आपण आत्ताच बघितलं आपण M2 इज इक्वल टू 1000 इंटू KF इंटू W2 अपॉन डेल्टा TF इंटू W1. ठीक आहे. आता हे इक्वेशन इथं फॉर्म्युला आपण रिअरेंज केलेलंच आहे इथं लिहिलेलंच आहे. आता ह्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला हे सिम्पली काय करायचे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल आता इथं हे ह्या व्हॅल्यू याच्यामध्ये काय करूया आपण पुटअप करूया. 1000 इंटू KF आपल्याला यांनी इथं काय दिलेलं आहे क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट यांनी दिलेलाच नाही. इथं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज रेफर टू द KF. सो KF इज इक्वल टू मग आपण जे आपलं जे इनिशियल जी इक्वेशन आहे ते पुन्हा रिअरेंज करूया. KF इज इक्वल टू M2 इंटू डेल्टा TF इंटू W1 डिवायडेड बाय W2 आणि हे काय करेल 1000 काय करूया आपण इकडं चेंजेस करूया मल्टिप्लिकेशन करूया. ह्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या इथं व्हॅल्यू पुटअप केल्या तर डायरेक्ट आपल्याला काय मिळेल पहिल्यांदा KF मिळेल. बरोबर आहे. KF मिळेल आणि KF व्हॅल्यू पुटअप करून आपण काय करू शकतो डायरेक्ट मग आपण ही इकडची ह्या M2 ची व्हॅल्यू आपण ह्या इकडच्या व्हॅल्यू आपण काय करू शकतोय इन्सर्ट करू शकतोय. मग बघा आता कसं होतं इथं मी काय केलं तर हे ह्या इक्वेशन मी सॉल्व्ह केलं इथं इक्वेशन तर 1247.01 ग्रॅम केल्विन पर मोल अपॉन 1.02 हे आपल्याला काय मिळतं इथं हे आपण व्हॅल्यू पुटअप करून आपण युरियाच्या वरून KF व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय आणि KF व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपल्याला डायरेक्ट काय करायचे M2 सॉल्व्ह करायचे. ह्याच इक्वेशननुसार मी पुढे निघालेलो आहे.
बघा सिम्पली आहे, ह्याच्यामध्ये काय वेगळं काय नाही. M2 इंटू डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करूया 1.609. ही व्हॅल्यू आपल्याला इथं सप्लाय केलेली आहे आपल्याला W2. आता ह्या इक्वेशनवरून KF मिळेल आणि हा KF यूज करून ह्या इक्वेशन KF मिळेल आणि ह्या व्हॅल्यूवरून KF मिळेल आणि हा KF यूज करून डायरेक्ट आपल्याला काय करावं लागेल, तर डायरेक्ट काय करावं लागेल, आपल्याला M2 यूज करावं लागेल ह्या व्हॅल्यू यूज करून. मग हे व्हॅल्यू पुटअप करा 1.609 इंटू आणि काय करूया 0.34. आपल्याला हा मिळेलच आहे 0.34, बरोबर आहे. आणि हे डेल्टा TF आणि हा M2 आणि आपल्याला मिळालेला हा KF इथं इन्सर्ट करा डायरेक्ट. सो M2 इज इक्वल टू आणि रिअरेंज करा. हे डायरेक्ट हे इक्वेशन यूज करून त्यांनी केलेलं आहे. किंवा डायरेक्ट आपण आपली सिम्पली मेथडनुसार काय करू शकतो, तर पहिल्यांदा KF काढू शकतो, ह्या व्हॅल्यूवरून KF काढू शकतोय आणि KF काढून नंतर ह्या व्हॅल्यू यूज करून ही KFची व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करू शकतो आपल्या फायनल इक्वेशनमध्ये आणि डायरेक्ट आपल्याला लॉग अँड लॉग सहाय्यानं आन्सर मिळून जाईल. म्हणजे याच्यामध्ये इथं डायरेक्ट त्यांनी काय केलंय, तर हे इक्वेशन यूज करून इन्सर्ट केलेलं आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. याच्यामध्ये काय करा, पहिल्यांदा ह्या व्हॅल्यू यूज करून KF कॅल्क्युलेट करा. हा KF ह्या व्हॅल्यूमध्ये ह्या व्हॅल्यू यूज करून परत M2 यूज करा. संपलं, एवढंच फक्त करा. वी आर ऑल्सो गेट दी राईट आन्सर. ठीक आहे, रिमेंबर दॅट अबाउट दिस. आपण आता तिसरी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी बघितली आहे. ही क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी फार महत्वाची आहे आणि याच्यावर 100% एक तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स किंवा थेअरीचा क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चर वी आर डिस्कस अबाउट दिस नेक्स्ट क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी.